श्रोतेहो नमस्कार. कृषी पर्यटनातून निसर्ग रक्षण या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार विजेते प्रयोगशील शेतकरी राजेंद्र भट यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. कृषी पर्यटन तुम्ही सुरू केलं त्याला 10 वर्ष झाली आणि त्या पूर्वीपासून त्या आधीपासून तुम्ही शेती खरं तर करतच होतात. तर कृषी पर्यटनामागचा तुमचा विचार काय? म्हणजे हा एक जोड व्यवसाय तर निश्चितच आहे, पण आणखी काय विचार तुम्ही केला होता? सुरुवात झाली की 2014 साली. त्याच्या आधी आपण गणपती ही जमिनीची सुपीकता वाढवणारी देवता आहे याच्यावरती आपण एक लेख लिहिले आणि तसा गणपती सुरू केला, पार्थिव गणेश, आणि त्याचे विसर्जन मातीमध्ये करून ते माती सगळ्या शेतभर टाकल्यानंतर मातीची सुपीकता वाढते हे केलं. तर ते बघायला लोक यायला लागले आणि ते बघायला लोक यायला लागल्यानंतर आम्हाला आमचं काम थांबवून लोकांना दाखवणं आणि हे सगळं सुरू करायला लागलं. मग त्याच्यातनं आम्ही पर्यटन सुरू केलं की आपण नाहीतरी लोकांना वेळ देतोच होत आणि लोक बघायला येतात, तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकू, असं काही करता येईल का? तर मग त्याच्यातनं आम्हाला पर्यटन ही कल्पना आली. आणि पर्यटन करत असताना लोकांना निसर्गाची आवड आहेच, त्या निसर्गामध्ये जायचं आहेच. आणि पर्यटन म्हणजे नक्की काय? तर पर्यटन म्हणजे अनुभव, ज्ञान आणि ते त्याची अनुभूती घेणं म्हणजे पर्यटन. म्हणजे आपण हिमालयात जातो, जंगलात पर्यटनाला जातो, ते अनुभव घेतो आणि अनुभूती घेतो. तर तिथे जाऊन काहीतरी शिकणं, काहीतरी बघणं आणि आपल्या ज्ञानात आणि आपल्या जगण्यामध्ये बदल करणं, हे याला आपण म्हणतो पर्यटन. कृषी पर्यटनामध्ये प्रत्यक्षामध्ये फक्त कृषी पर्यटन असतं असं नाही, तर कृषीशी संबंधित असलेल्या सगळ्या निसर्गाचं सुद्धा त्यात पर्यटन असतं. मग हे जे पर्यटन आहे तर त्याला ती जी येणारी व्यक्ती आहे तिला जगण्यासाठी जे काय लागतं ते सगळं कृषीमधनं तयार होत असतं, त्या कृषीच्या मदतीने होत असतं. तर हे कसं होतं हे दाखवण्यासाठी आपल्याला थोडीशी मानसिकता बदलायला लागली माझी स्वतःची, आणि दुसरं लोकांना येण्यानंतर त्यांना राहण्याची व्यवस्था करायला बदल करायला लागला. तर तिथे आपण पर्यटन करत असताना मुलांना आता पर्यावरण विषय शाळेमध्ये आहे, ते पर्यावरण विषयी शिक्षकांना शिकवण्याएवढा त्यांच्याकडे अभ्यास नसतो किंवा वेळ नसतो. तर हे कसं करता येईल? जलसंधारण म्हणजे काय, मृदसंधारण म्हणजे काय, निसर्ग म्हणजे नक्की काय असतं, निसर्गाची अन्नसाखळ्या म्हणजे काय असतात, ऋतू म्हणजे काय असतो, त्या ऋतूमुळे तयार होणारी पिकं किंवा वनस्पती कुठली असते, मग त्या ऋतूचा त्याच्यावरती काय प्रभाव असतो, म्हणून ते आंबा उन्हाळ्यातच येतो. पण म्हणजे मुळात गणपतीपासून कृषी पर्यटनापर्यंत असा तुमचा प्रवास सुरू झाला नाही का? आणि त्याच्यातनं कुतूहल निर्माण व्हावं, निसर्गाबद्दलचं प्रेमही निर्माण व्हावं, यासाठी तुम्हालाही काही बदल करावे लागले असतील आपल्या शेतीमध्ये. त्याविषयी थोडं सांगा ना. बदल करायला म्हणजे पहिले मानसिकता, की मानसिकता अशी होती की आणि सगळ्या जागा ज्या आहेत शेतातल्या त्या सगळ्या जागा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून केलेल्या होत्या. म्हणजे खूप सुंदरता दिसेल असं तेवढं हे केलं नव्हतं, त्याला आपण ब्युटिफिकेशन म्हणतो, लँडस्केप म्हणतो, असं केलेलं नव्हतं. मग ते करण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल याचा आराखडा केला. मग 2-4 ठिकाणी संडास बाथरूम वेगळे करायला लागले, 2-4 ठिकाणी शेल्टर करायला लागले की जिथे लोक दमून बसतील तर त्यांना गप्पा मारा जागा असली पाहिजे. हा बदल करायला लागला. आणि आमच्या घरामध्ये एकत्र कुटुंब असताना स्वयंपाक करण्याची पद्धत होतीच 5-10 जणांची, पण ती थोडीशी वाढवून एक 30-40 जणांचा स्वयंपाक करता येईल का, ही बायकोची क्षमता सुद्धा वाढली आणि मदतनीस घेऊन आपण आता 30 लोकांचं करायला लागलंय. अच्छा. आता श्रोत्यांच्या मनातही उत्सुकता असेल की असं हे कृषी पर्यटन केंद्र नेमकं आहे कुठे. श्रोते हो, त्याविषयी आपण राजेंद्र भट सर यांच्याकडून उद्याच्या भागात जाणून घेऊया. आज मात्र इथेच थांबूया. मी नेहा खरे आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.